चला गरम गरम कॉफी घ्या बरं. वा 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 छान छान. घ्या. तुम्ही नाही का घेत? नाही आम्ही घेतोच. अगं मला आणायची ना थोडी. तुमच्यासाठी चहा ठेवलाय ना, येतोय. काय नानासाहेब कशी झाली ट्रिप? ट्रिप एकदम झकास. वा. अहो आपल्याकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण यात फरक आहे असं ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्ष अनुभवलं. छान. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. सगळ्यांनी एकदा तरी बघायला हवं. आम्ही जायचं म्हणतोय पुढच्या वर्षी. अथर्वला सुट्टी लागली ना की जाऊ. हो अहो घरात शाळेत जाणारी मुलं असली की ते आलंच ना, गृहीतच धरायचं ते. हो ना. महाजनी काकांना तुम्ही जाताना घेऊन जा. काय त्यांचं जाणं राहिलंय. हा बोल बच्चा. हाय, थँक्यू फेसबुक साठी. मला खूप आवडलंय, मस्त एकदम. आवडलं ना तुला? यू मोस्ट वेलकम. आय नो, आय एम सो हॅपी. मग आता राग गेला ना तुझा? हा, राग गेलाय माझा. हे पण तू मी सांगितल्याचा काय विचार केलाय? तू कधी बोलवतोस मला राहायला एक दिवस? अगं बच्चा तू, अरे यार हिला किती दिलं तरी स्वतःचा हट्टीपणा काही सोडत नाही. हॅलो, ए तू विचार नको करूस ना, उगाच मी काही ऐकणार नाहीये. तू जर का मला लवकर बोलवलं नाहीस ना घरी, तर मी सगळ्यांना सांगेन आपलं पॅचअप झालंय ते. मी पहिले तर त्या मिशी अंकलला सांगेन आणि मग त्याच्यानंतर रेवतीला सांगेन आणि नाना नानी पण आलेत परत आता. बच्चा बच्चा ऐक ना जरा शांत हो. एकदम टोकाचा निर्णय काय घेतेस? मलाही थोडा विचार करायला तरी वेळ दे ना. हे काय आहे गॉप ना, किती विचार करणार आहेस तू? सी बाबा. बरं फाईन, तुला मी 2 दिवस देते. तू 2 दिवसात काय हवा तो विचार कर, ओके? आणि ऐक ना, मी रात्री येते. येते येते म्हणजे कुठे कधी? हा किती पटकन तू तुझ्या स्वप्नात येते तुला भेटायला. हा हा स्वप्नात. ये हा स्वप्नात ये. चलो की बाय, गुड नाईट, लव्ह यू, बाय. यार या शनायाला कसं आणणार आहे? राधिकाला कळलं ना तर मला डिवोर्स देऊन घराच्या बाहेर हाकले. त्याच्यात आता ते नानाजी आलेत म्हणजे अजूनच हेवाप होईल. ही कळत नाहीये गुरुनाथ. लवकर काहीतरी करावं लागणार आहे तुला. गप्पा का बसलात एकदम? नानासाहेब खरं तर मला तुमच्यासोबत महाजनीबद्दल बोलायचंच होतं. कधी आलात तुम्ही? हा? अरे झाला थोडा वेळ. कसा झाला प्रवास? फर्स्ट क्लास एकदम. चला मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. अगं हो ना. इतका वेळ का बसूनच ठेवलं का? अगं आत्ताच कॉफी दिलीये. बस ना. बरं मी काय म्हणून राहिले नानीजी, आज घरी काही स्वयंपाक करू नका, इथेच करते. मस्तपैकी वड्याची भाजी करते. हा एकदम झकास बेत आहे. माझं अनुमोदन. नाही तर काय घरात जाऊन हिच्या हातची खिचडी खावी लागली असती. बाहेरून आले ना गावाहून, यांच्या अंगात संचारच असतात. राधिका तू खरंच थोड्या वेळाने घरी ये हा. मग सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दाखवते तुला. आणि भाऊसाहेब तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय खास माझ्या आवडीचं. अहो नानासाहेब त्याची काय गरज होती? नाही म्हणजे नाही आणलं असतं तरी चाललं असतं. तुम्ही आलात ना सुखरूप, हे महत्वाचं. हो ना नानीजी, काहून इतका खर्च केला? अगं असं काय, नेहानी आणि अथर्वनी विचारलं असतं ना मला आजी आमच्यासाठी काय आणलं म्हणून. आणि ते दोघंच कशाला, पंकज सुद्धा म्हणेल मला की आई एवढी गेलीस आणि माझ्यासाठी काहीच नाही आणलंस असं. अरे काय आपली माणसं असलं की आपसूक होतं तसं. आणि हो थोडासा बर्फ पण आणलाय. पण आले. काय कधी आलात? कशी झाली ट्रिप? अरे एकदम झकास फर्स्ट क्लास आले. अहो मला नाही का कळवायचं? मी आलो असतो घ्यायला तुम्हाला. अरे नाही कशाला, हात दाखवला की रिक्षा टॅक्सी सगळे थांबतात. तुला काय त्रास द्यायचा उगाच. तुम्ही बसा, मी पाणी आणते, चहाही मांडते. झालं, यांचा कोरम पूर्ण झाला. आता कसलं शनायाला इथे आणतोय मी? वा गुरुनाथ सुभेदार, सगळीकडनं स्वतःची वाट लावून घ्या आता. काका काय आहे? नोटीस वरती सही हवी होती तुमची. मी का सही करायची? सगळे मिळून मला वेडा ठरवत आहे ना.
आणि तो वॉचमन कुठे आहे? त्याला बोलव, त्याला बोलव. सोडा ना काका, मी आलो ना, तुम्ही प्लीज सही करून द्या ना, प्लीज प्लीज. पेन कोण देणार? सो हे घे. मी जरी सही केलेली असली तरी दामले नानांची त्याच्यावर सही घे आणि मगच सगळ्यांना वाट. ते मगाशी झाले, मी आलो त्यांची सही घेऊन आलो लगेच. नाना आलीत? नको, पण नाना दमले असतील. उद्याच त्यांच्याकडे जातो आणि इथे काय काय घडलंय ते सगळं त्यांना सांगतो. वा, छान. काय म्हणाला नानीजी? एकदम बढिया झाली ना ट्रिप त्यांची. एकदम खुश होते. नानासाहेब आले ना, आता आमची मैफिल बसणार मस्त. आई त्यांनी तर मध्येच ना महाजनी भाऊंचा विषय काढला. आई भीमा, पोटात गोळा चाला ना, का बोलावं काही सुचत नाही मला. आता कशाला काय सांगायला हवं? इथे आपण बोललो तरी विश्वास ठेवणार आहे का कोणी? आज सकाळी तर त्यांनी कहरच केला. आता का का आलं? त्याचं काय झालं आई? म्हणजे काय झालं? तुला दाखवतो. काय झालं काका? चल आधी. गुरुनाथ, गुरुनाथ थांब. असं कसं होईल? मगाशी हीच साडी नेसून होती. सगळ्या काऊन साडी नेसेल? महाजनी भाऊंना का झाले काही कळत नाही बाई. काऊन बरं असं करतायत ते? सारखं सगळं तुला, तू आता परत त्यांच्याकडे गेलीस ना त्याईनी बोलवल्यानंतर, तर पाय बरं, मीच बोलणार नाही त्यासोबत. पा माझाही नाईलाज झाला ना. पण जाऊ द्या, म्हणजे मी आता काकांकडे जाणारही नाही आणि त्यांचं काही ऐकणारही नाही. नाही नाही आई, हे बघ, राधिकानं काय त्यांच्याशी बोलावं न बोलावं हे आता मी काही तिला सांगणार नाही. पण मला महाजनी काकांची काळजी वाटते ग. मला असं वाटतं की त्यांनी एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्टला वगैरे दाखवावं. हे म्हणजे आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय नाही का? आधी मलाही महाजनींच्या बोलण्यात तथ्य वाटायचं, पण आता असं वाटतंय की महाजनींना कुठेतरी भास होतोय. सुनबाई, त्यांना समजवायला हवं. पण बाबा, ते काही मुद्दाम नाही करून राहिले. म्हणजे त्यांना असं वाटतंय कारण त्यांचा काहीतरी गैरसमज होऊन राहिला ना, म्हणून. नाही नाही, गैरसमज वगैरे काही नाही. ते कसं आहे ना, कावीळ झालेल्या माणसाला जसं सगळं जगच पिवळं दिसतं ना, तसं त्यांचं झालंय. सगळीकडे त्यांना शनाया आणि मीच एकत्र दिसतो. नाही, याला काही अर्थ नाही. राधिका, तू लवकरात लवकर त्या शनायाला इथून बाहेर काढ, म्हणजे सगळी कटकटच मिटेल. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तशी व्यवस्था करून राहिले. व्यवस्था केली आहे म्हणजे? नाही, म्हणजे मी श्रेयसला फोन केला होता. त्याला सांगितलं की तुझ्या घराच्या जवळ शनायाला जागा घेऊन दे, म्हणजे ही पिढा जाईल नाहीत ना. अच्छा, मग काय म्हणाला श्रेयस? काय नाही, तो काय म्हणणार, तोही तयारच होता. आता उद्या येऊन राहिला माझ्याबरोबर ब्रोकरकडे. अरे, मला काही बोललाही नाही श्रेयस. बघतोच त्याला. जर जास्त स्मार्ट झालाय आजकाल. हे सगळं शनायाला कळलं तर